तरुणींचे व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। पुलाची शिरोली इथून शाहिद सनदेला अटक करण्यात आली। तरुणीवर अत्याचार करून व्हिडिओ मित्राला शेअर करण्यात आले होते। शाहिद सनदेकडे आणखी 8 ते 9 तरुणींचे व्हिडिओ आहेत असा पोलिसांना संशय। शाहिदचा मित्र शाहरुख मात्र फरार आहे। पोलिसांचा सध्या शोध सुरू आहे। शिरोली गावामध्ये घडलेल्या अश्लील कृत्याचा विरोध करण्यासाठी शिरोली गावकरी एकवटले। आरोपीच्या त्याला सहकार्य करणाऱ्या सर्वांच्या घरावर बुलडोझर चालवावा अशी मागणी आता शिरोली गावकरी करतात। या गावकऱ्यांची माजी सरपंच शशिकांत खवरे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमरसिंग पाटील यांनी। शिरोलीमध्ये घडलेल्या लव्ह जिहादच्या प्रकरणाविरोधात आता शिरोली गावामध्ये बंद पुकारण्यात आला आहे। आपल्याबरोबर बोलण्यासाठी माजी सरपंच आहेत, काय सांगाल की आता त्या मुलावर काय कारवाई व्हावी? माझं तर असं मत आहे की या ज्या मुस्लिम समाजाच्या मुलग्यानं जे कृत्य केलंय लव्ह जिहादचं, तर ह्याला मी माजी सरपंच म्हणून ह्याच्या घरावरती डोजर चालवावा असं मागणी मी या ठिकाणी करतोय। आणि वेळ पडली तर ते सकल हिंदू मराठा समाज त्या करेल। आणि यापुढे ही अशी प्रवृत्ती या भागामध्ये किंवा या जिल्ह्यामध्ये होणार नाही याची खबरदारी आपल्या सर्व हिंदू बांधवांनी घेणे गरजेचं आहे। आपला हिंदू समाज जागृत राहणे गरजेचं आहे। प्रत्येक वेळी हिंदू समाजाला जो अन्याय या समाजाकडून होतोय या पुढच्या काळामध्ये कधीही खपवून घेणार नाही। जय महाराष्ट्र, जय हिंदुस्थान। या मुलग्यावर याच्या गावातील घरावर बुलडोजर चालवा अशी मागणी हिंदू समाजाकडे होते। अमरसिंग पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर। तर आपण अमरसिंग पाटील आमच्या प्रतिनिधींकडे जाऊयात, त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेऊयात। अमरसिंग, आता शिरोली गावकरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते। पोलिसांनी आतापर्यंत काय कारवाई केली आणि शिरोली गावकऱ्यांची नेमकी काय मागणी? मी आता सध्या उभारलो आहे शिरोली गावामध्ये आणि या गावाचे जे कार्यकर्ते, हिंदुत्ववादी कार्यकर्ते ते माझ्यावर आहेत। काय सांगाल की तुमची आता पुढची भूमिका काय असेल? आमची भूमिका एवढीच आहे की प्रशासनानं लवकरात लवकर यावं, आळा घातला पाहिजे। कारण महाराष्ट्रात सगळीकडे, अमरावती असेल, नाशिक असेल, पुणे असेल, सगळीकडेच हा प्रकार उघडकीस येत आहे। कॉर्पोरेट ज्यामध्ये नाशिकमध्ये झाला तिथे देखील हेच प्रकार आहेत। सगळ्या मुली हिंदू आहेत, हिंदूंच्याच मुली टार्गेट करून हा लव्ह जिहादचाच प्रकार आहे। एवढा धर्मांतरण बंदी कायदा लागू होऊन सुद्धा जर त्यांची एवढी जर मजल जायत असेल तर प्रशासनानं यांच्यावर कडक कारवाई अशी करावी की परत असा प्रकार घडू नये महाराष्ट्रात। गेल्या 4 दिवसापासून हे पोलीस प्रकरण चालू होतं, परंतु पोलिसांनी हे दाबण्याचं प्रकरण केलं असं वाटतंय काय? नाही, असं काय आम्हाला वाटत नाही। पोलीस प्रशासन फुल त्यांच्या ताकदीनं हे प्रयत्न करत आहेत। लगेच एका अटक पण केली, एक जण फरार आहे, त्याचा शोध चालू आहे आणि जास्तीत जास्त त्या रॅकेटमध्ये कोण कोण आहेत त्यांचा तपास त्यांनी करत आहेत। या सगळ्या रॅकेट मधल्या सगळ्या लोकांचा तपास व्हावा अशी अपेक्षा गावकऱ्यांनी करत आहेत। त्याचबरोबर गावकरी आता मोर्चासाठी आक्रमक झाले आहेत, परंतु पोलीस प्रशासन त्यांना मोर्चाची परवानगी दिलेली नाही। अंकिता, नक्की समोर मोर्चाची परवानगी दिली नाही, मात्र गावकरी तिथे एकवटल्याचं पाहायला मिळते। सध्या एकाला अटक करण्यात आली आहे, दुसऱ्याचा शोध सुरू आहे। त्यांचं नेमकं आता काय म्हणणं आहे? पोलीस सहकार्य करतायत का? काय माहिती? पोलिसांनी मोर्चाला पूर्ण बंदी घातलेली आहे। त्याचबरोबर गावकरी आक्रमक आहेत आणि गावकऱ्यांचं सगळ्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे की त्याच्या घरावर बुलडोजर चढला पाहिजे, चालवला पाहिजे आणि आत्ताच तो चालवावा अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे। त्याचबरोबर गावातील जे प्रमुख मंडळी आहेत, माजी जिल्हा परिषद असतील, आमदार असतील किंवा स्थानिक हिंदुत्ववादी कार्यकर्ते असतील, यांचे आता एकच भूमिका आहे की आत्ताच बुलडोजर घेऊन जाऊन त्याच्या घरावर चालवू, जेणेकरून आतापासून त्याला शासन मिळेल। परंतु पोलीस प्रशासनाने कठोर बंदोबस्त ठेवल्यामुळे कुठेतरी आडकाठी येत आहे। अंकिता, तिथल्या स्थानिक नेत्यांनी, आमदारांनी तिथे भेट दिली आहे का? इथं आलेले नाहीत, परंतु भाजपचे आमदार अमल माडिक जे या गावचे रहिवासी आहेत त्यांनी आता इथे भेट दिल्याने त्यांनी SIT स्थापन करण्याची मागणी केली आहे। ते गावकऱ्यांच्या बरोबर आहेत, ते गावकऱ्यांच्या आता बरोबरच राहतील। कारण पोलिसांनी सांगितलेलं असताना आमदार सांगितलेलं आहे की आम्ही आता मोर्चा काढत नसतो तरी त्याला बुलडोजर चालवायची परवानगी आम्ही मागत आहोत। या सगळ्या प्रकरणी किती पीडित तरुणी आतापर्यंत समोर आले, त्या संदर्भातली काही माहिती? आतापर्यंत 9 मुलींचे व्हिडिओ व्हायरल आहेत, परंतु या 9 व्हिडिओमध्ये याच्यापेक्षा जास्त असतील असे ही गावकरी सांगतात। त्याचबरोबर पोलीस प्रशासन त्याचा शोध घेत आहे। गेल्या काही दिवसापासून ज्या एरियामध्ये म्हणजे ज्या प्रकारे हायवेला लॉजिंग असेल किंवा शेतवडीत लॉजिंग असेल यांचीही चौकशी केली जाणार आहे। त्याचबरोबर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी अशी मागणी केलेली आहे की जे असे अनधिकृत लॉजिंग चालवतात त्यांच्यावरही बुलडोजर चालवा अशी मागणी करत आहेत। नक्की समोर शिरोली गावकरी आता आक्रमक दिसत आहेत। पुढे आता तपास पोलीस कशा पद्धतीने करतात त्याकडे लक्ष असणार आहे। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। जो अंत आहे, जे शेवट आहे, अशा वृत्तीला जे साथ देतात ज्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी या भूमिकेसाठी सुद्धा मी या ठिकाणी आलेलो आहे। ज्या स्त्री शक्तीचा, ज्या नारी शक्तीचा मान सन्मान राखला गेला पाहिजे,
याच्यामध्ये काहीतरी भडकाव करून त्यांच्या इमोशनलशी खेळून काहीतरी घटना करून त्यांना ब्लॅकमेल करणं, त्यांच्याबद्दल विपरीत व्हिडिओ बाहेर काढणं आणि त्यांना त्यांच्या कंट्रोलमध्ये ठेवणं आणि इमोशनली ब्लॅकमेल करून त्यांच्या अब्रू पंचनामा बाहेर आणणं ही भूमिका योग्य नाही. यासाठी आम्ही सर्वच मंडळी, आम्ही सर्वच गावकरी एकत्र येऊन या गोष्टीचा निषेध करतोय आणि याच्यामध्ये SIT स्थापन करण्यासंदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदयांची मी स्वतः भेट घेणार आहे आणि भेट घेऊन याचा निषेध आज आम्ही सर्वच मंडळी या घटनेचा निषेध आम्ही व्यक्त करत आहोत.